शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन हा वरई डोम येथे पार पडतोय आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्याबरोबर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आहेत. संजयजी, खरं तर पुढारीमध्ये स्वागत आहे. आज वर्धापन दिन आहे. आज खऱ्या अर्थाने उत्साहाचा दिवस आहे आणि तो आनंद तुमच्या सगळ्या शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. कसं पाहतात 2 शिवसेनेचे वर्धापन दिन मुंबईमध्ये होत आहे? बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची, कणखर हिंदुत्वाची, कडवट राष्ट्रभक्तीची आणि देशभक्तीची शिवसेना ही आमची शिवसेना आहे आणि आमच्या शिवसेनेचा 59वा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे. खरं तर बाळासाहेबांनी हयातीमध्ये सांगितलं होतं, ज्या दिवशी माझा पक्ष काँग्रेससोबत जाईल त्या दिवशी मी माझा पक्ष बंद करून टाकील. काँग्रेस हे जळतं घर आहे आणि मी कदापि तिकडे जाणार नाही. आणि आज उद्धव साहेबांची शिवसेना जी काँग्रेससोबत गेली, तिकडे हिंदुत्वाचा विचार कोणाला ऐकायला मिळणार नाही. जे संजय राऊत सांगतात की विचाराचं सोनं लुटाला, कुठल्या विचाराचं सोनं लुटणार आहे तुम्ही? देश लुटणारी काँग्रेस, देश बर्बाद करणाऱ्या काँग्रेससोबत तुम्ही गेला, हिंदुत्वाचा द्वेष करणाऱ्या काँग्रेससोबत गेला, त्याच्यामुळे तिकडे विचाराचं सोनं ऐकायला मिळणार नाही. आज एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला, क्रांती केली आणि बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आम्ही घेतली. हे घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या 50 पैकी एक पण आमदार येणार नाही. आमचे 50 नाही 60 आमदार आले आणि आम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही यश संपादन करत आहोत. आणि मग खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रातला तमाम बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक हा आमच्या शिवसेनेमध्ये बघा तुम्ही, रोज त्यांच्या पक्षातनं आउटगोईंग चाललंय. आमच्याकडनं आउटगोईंग होत नाहीये, कारण हळूहळू प्रत्येक तिथे असताना प्रत्येकाला कळतंय की खरी शिवसेना इकडे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः त्याच्या संदर्भात भाष्य करतीलच किंवा ते रणशिंगही आज या मैदानातून इथून मुंबईतून फुंकलं जाईल. पण कसं पाहतात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आजचा वर्धापन दिन किती महत्त्वाचा? आजचा वर्धापन दिन हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू होणार आहे. कदाचित आजच्या या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाईल आणि महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ आणि घवघवीत यश प्राप्त करू. तोच आजचा संदेश देण्याकरता हा एकनाथ शिंदे साहेब आज आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. भाऊ, एक प्रश्न असा आहे की गेल्या काही दिवसांपासून चर्चा होते की दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येणार. मात्र आता म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळा राज ठाकरेंची भेट घेतली. उदय सामंत जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा भेट घेतली होती. त्यांनी महायुतीकडे राहावं की ठाकरेंसोबत जावं, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, नेमकं संजय गायकवाड यांना काय वाटतं? राजसाहेब ठाकरेंची मनसे ही सुद्धा बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचीच आहे आणि म्हणून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराकडेच राहावं अशा प्रकारचा महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांचा आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि त्यांनी तसा निर्णय घ्यावा हे त्यांच्या हिताचं राहील. जर राजसाहेब तुमच्यासोबत आले तर आगामी किंवा या येणाऱ्या निवडणुकीत त्याचा फायदा होईल? निश्चितपणे एखादा पक्ष, ठीक आहे, त्याला विधानसभेत फार काही यश आलं नसेल, पण पक्ष आहे आणि पक्षाची ताकद थोडीफार का होईना त्याचा फायदाच राज्यातल्या पक्षाला होऊ शकतो. एक शेवटचा प्रश्न, महायुतीमध्ये कुठेतरी धुसफूस पाहायला मिळते, कारण की राष्ट्रवादीचे काही मंडळी जे आहेत ते तुमच्या मंत्र्यांबद्दलचे व्हिडिओ हे सध्या सोशल मीडियावर पोस्ट करताना पाहायला मिळतात. आगोरी विद्या तुमच्या मंत्र्यांकडून केली जाते असे आरोप केले जातात. कसं पाहतात? एकीकडे पालकमंत्री पदाचे वाद आहेत आणि त्यात असे व्हिडिओ हे बाहेर येणं, जाणीवपूर्वक हे बदनामी सगळी केली जाते आणि युतीमध्ये हा काही आमच्या महायुतीतला आघाडीतला दुष्पूस म्हणजे महायुतीतला दुष्पूस नाहीये. तो स्थानिकचा त्यांचा दोघांचा वाद आहे आणि आमचे भरतसेठ गोगावले हे काही आगोरी विद्या त्यांना करायची गरज काय? ते आमदार आहेत, तिसऱ्यांदा आमदार आहेत, मंत्री कशा करता असं कर्ज करणार आहे? एक पूजा करायची त्यांची ती पद्धत असू शकते, म्हणून त्याला आगोरीचं नाव देण्याची काही गरज नाहीये. हा त्यांच्या एकमेकांच्या मतदारसंघातलं किंवा जिल्ह्यातलं असणार हे तेढ आहे, पण हे भविष्यामध्ये ते मिटेल. पण हे चुकीचं आहे अशा पद्धतीने भाष्य करणं समाज? बिलकुल. आपण एका पक्षामध्ये काम करताना अशा प्रकारे मित्र पक्षाच्या मंत्र्यांबद्दल अशा प्रकारचा मेसेज पोहोचणे, व्हिडिओ टाकणे हे मित्र पक्षाच्या लोकांना शोभत नाही. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केली. आपल्याबरोबर संजय गायकवाड होते. अशा पद्धतीचं भाष्य करणं आणि मित्रपक्षाबद्दल करणं हे शोभत नसल्याचं, युतीमध्ये शोभत नसल्याचं मत हे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.